अमित, तुम्ही तुमच्या आता याच्याबद्दल कधी बोलला नाही, तुम्ही आता सभांमध्ये बोलताय, आताही तुम्ही बोलताय. तो फेज खूप परिवारासाठी तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट असणार. तुम्ही एका दुर्धर आजाराशी तुम्ही तेव्हा लढा देत होतात आणि तेव्हा त्या काळात राज ठाकरेंनी सुद्धा एकदम बॅकसीट घेतलं होतं. ते फार कमी भेटत होते, आम्हालाही कमी भेटत होते. आम्ही त्यांना रेग्युलरली जी भेटणारी मंडळी त्यांनाही भेटत नव्हती. त्याच्यात तुम्ही आता जो उल्लेख केला, तुमचे 6 नगरसेवक सोडून गेले. चर्चा काय व्हायची परिवारामध्ये त्या काळी, अँड हाऊ डिफिकल्ट वॉज द फेस? तेव्हा काय सांगू शकाल त्या फेसबद्दल? नाही, मी नाही सांगू शकत. मी फक्त तुम्हाला कारण ती चर्चा नाही व्हायची. मी साहेबांनी कधी दाखवलं नाही की त्यांना काय वाटलं हे 6 नगरसेवक गेले. मी जस्ट अज्युम करतोय की ज्यांचा मुलगा आजारी आहे, ज्यांनी एक पक्ष काढला आहे, ज्यांच्या नावावर 7 नगरसेवक आले आहेत, जी छोटी गोष्ट नाही आहे. त्यातले 6 पैसे देऊन विकले गेलेले आहेत, पळवले गेलेले आहेत. मुलगा आजारी आहे, नगरसेवक गेले आहेत. मी अज्युम पण नाही करू शकत ते कशा थ्रू जात असतील. मी विचार पण नाही करू शकत. पण त्यांनी कधी आमच्यापर्यंत आणला नाही, कारण शेवटी ते कधी त्यांच्या आयुष्यात जे अडचणी आल्या त्यांनी कधीच घरी आणल्या नाहीत. त्या जे आनंदाचे क्षण आहेत ते फक्त ते घरी आणतात. त्याच्यामुळे वडील म्हणून ते तसे आहेत की आम्हाला कधी त्रास न व्हावा याची त्यांनी काळजी घेतली. तुम्ही म्हटलात की तेव्हापासून दरवाजे बंद झाले, त्याच्या आधी होता काही संपर्क? त्याच्या आधी तर तुम्हीच बोलायचं ना, 2 भाऊ एकत्र येणार. आणि 2014 मध्ये जो प्रयत्न झाला त्याच्यानंतर पण तुम्हाला माहिती आहे काय झालं. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ते AB फॉर्म्स ठेवलेले आणि मग त्यांनी भरून टाकले वगैरे. जे काय झालं मला वाटतं साहेबांनी सांगितलं पण आहे, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. 17ला माझ्यासाठी दरवाजे बंद झाले.